सैनिकांच्या सन्मानासोबत वृक्षारोपण आणि मंगल कार्यालयाचं भूमिपूजन, आमदार अक्षय कर्डिले यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ। सैनिक हे केवळ देशाचे रक्षण करणारे जवान नसून प्रत्येक भारतीयांच्या अभिमानाचे प्रतीक, आमदार अक्षय कर्डिले। अहिल्यानगर कापूरवाडी येथील चैतन्य कानिफनाथ आजी माजी सैनिक संघटनेच्या उद्घाटनासह पिंपळगाव उज्जैनी येथे विविध सामाजिक उपक्रमांचा शुभारंभ आमदार अक्षय कर्डिले यांच्या हस्ते उत्साहामध्ये संपन्न झाला। यावेळी सैनिकांचा सन्मान, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा त्रिवेणी संगम पाहायला मिळाला। कापूरवाडी येथे चैतन्य कानिफनाथ आजी माजी सैनिक संघटनेचे उद्घाटन करण्यात आले। देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या तसंच देशसेवेतून निवृत्त झालेल्या सैनिकांच्या योगदानाचा गौरव यावेळी करण्यात आला। सैनिक हे केवळ देशाचे रक्षण करणारे जवान नसून प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे प्रतीक आहेत। देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी सैनिक प्रतिकूल परिस्थितीतही सीमेवर खंबीरपणे उभे असतात। त्यांच्या त्याग आणि शौर्यामुळेच देशातील नागरिक सुरक्षितपणे जीवन जगू शकतात, असं प्रतिपादन आमदार अक्षय कर्डिले यांनी यावेळी केलं। यानंतर पिंपळगाव उज्जैनी येथे कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या मॉडेल व्हिलेज प्रकल्पाअंतर्गत भव्य वृक्षारोपण समारंभ पार पडला। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणं आणि लावलेल्या झाडांचं संगोपन करणं ही काळाची गरज आहे। विकासासोबत पर्यावरणाचे संवर्धनही तितकेच महत्त्वाचे असून प्रत्येक नागरिकानं वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं। तसंच नवजीवन प्रतिष्ठान आणि पिंपळगाव उज्जैनी आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीनं भव्य मंगल कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या मंगल कार्यालयामुळे परिसरातील नागरिकांसह आजी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठी सुविधा उपलब्ध होणार आहे। त्यामुळे या प्रकल्पाचा परिसराच्या सामाजिक विकासाला मोठा हातभार लागणार असल्याचं सांगण्यात आलं। आमदार अक्षय कर्डिले यांनी आजी माजी सैनिकांच्या कार्याचा गौरव करताना सांगितलं की देशाचा खरा अभिमान म्हणजे आपले सैनिक। कुटुंबापासून दूर राहून ऊन, पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता सैनिक देशाच्या सीमांचं रक्षण करतात। त्यांच्या त्यागामुळे आपण सुरक्षित आहोत। आजी माजी सैनिकांचा सन्मान करणं ही केवळ औपचारिकता नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। सैनिक संघटनेच्या माध्यमातून आजी माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तसंच त्यांच्या कुटुंबियाच्या हितासाठी विविध उपक्रम राबवण्यात यावेत, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही आमदार कर्डिले यांनी दिली। या विविध कार्यक्रमामुळे कापूरवाडी आणि पिंपळगाव उज्जैनी परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। सैनिकांचा सन्मान, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक सुविधांच्या उभारणीच्या माध्यमातून परिसराच्या विकासाला नवी दिशा देणारे हे उपक्रम ठरले। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 20।